नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला टरबूजाच्या सालांपासून मस्त अशी भन्नाट रेसिपी करून दाखवणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी बनून तयार होते आणि खूप छान चवीला बनून तयार होते. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही ही रेसिपी वर्षभर आरामात स्टोर करून ठेवू शकता. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी एक टरबूज घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आपल्याला इथे टरबूज कट करून घ्यायचं आहे आणि त्यामधला आधी गर काढून घ्यायचा आहे. सालांपासून आपण ही रेसिपी करणार आहोत. बघू शकता तुम्ही, मस्त असं लाल असं टरबूज निघालेलं आहे. छान गोड सुद्धा होतं हे टरबूज. इथे मी आता सर्वात आधी टरबूजाच्या आतमधला सर्व गर काढून घेणार आहे आणि फक्त आपल्याला इथे टरबूजाचे जे साल असतात ते राहू द्यायचे आहे. थोडंसं लाल राहिलं तरी काही हरकत नाही. आपल्या या गरापासून तुम्ही मस्त असं टरबूज ज्यूस सुद्धा बनवू शकता. मी तो व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व टरबूजाचा गर काढून घेणार आहे आणि साल बाजूला काढून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, इथे मी सर्व टरबूजांचा गर काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे लांब लांब आकारात कट करून घेतलेले आहे. इथे आता आपल्याला यांचे सर्व अशा प्रकारे साल काढून घ्यायचे आहे. इथे मी आता अशाच पद्धतीने सर्व टरबूजाचे साल काढून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. इथे मी आता हे जे आहे लांब लांब आकारात कट करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. चौकोन सुद्धा तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. बघू शकता तुम्ही, इथे मी अशाच पद्धतीने आता सर्व हे पीस कट करून घेणार आहे. इथे मी आता छान मस्त असे हे सर्व कट करून घेतलेले आहे. इथे आता आपल्याला हे सर्व उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. त्यासाठी मी इथे सर्वात आधी 3 ते 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. चमचाभर मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर कट करून घेतलेल्या टरबूजाच्या तुकडे घालून घ्यायचे आहे आणि हे छान असं आपल्याला इथे उकळून घ्यायचं आहे. यावर झाकण ठेवून मी आता हे छान असं उकळून घेणार आहे. झाकण ठेवल्यामुळे पटकन असं उकळल्या जाते. पाहू शकता तुम्ही, इथे आता रंग सुद्धा बदललेला आहे आणि हे शिजलेलं सुद्धा आहे. आपण इथे आता चेक करून बघू. पाहू शकता तुम्ही, इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त शिजवायचं नाही. याच ठिकाणी मी आता इथे गॅस बंद करणार आहे आणि हे टरबूज जे आहे ते सर्व आपल्याला चाळणीमध्ये नितळत ठेवायचं आहे. पुरणाच्या चाळणीमध्ये मी हे सर्व नितळत ठेवणार आहे. यामधलं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटीभर साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. आधी तर आपल्याला साखर विरघळूनच घ्यायची आहे फक्त. नंतर त्यामध्ये आपल्याला ते टरबूज टाकून छान असं शिजवून घ्यायचं आहे पाक होईपर्यंत. इथे आता आपली साखर विरघळलेली आहे. त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊ. लिंबू पिळून झालं की लगेचच यामध्ये मी कलर घालणार आहे. कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. इथे मी रेड फूड कलर घेतलेला आहे. केकसाठी जो कलर वापरतात तो कलर मी इथे घेतलेला आहे. खाण्याचा कलर आहे. तुम्ही इथे नाही टाकला तरी चालते. त्यानंतर जे टरबूजाचे तुकडे होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे.
बघू शकता तुम्ही यामधलं सर्व पाणी मी इथे नितळून घेतलेलं आहे. हे सर्व आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही येलो कलर किंवा ग्रीन कलर सुद्धा कोणी वापरते तो सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. मी इथे रेड कलर वापरलेला आहे. हे आता आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटं. बघू शकता तुम्ही 2 मिनिटानंतर आपल्या याचा सुद्धा रंग छान असा बदलायला लागलेला आहे. पाहू शकता तुम्ही 4 ते 5 मिनिटानंतर आपली ही रेसिपी बनून तयार झालेली आहे. इतपत रंग आला की आणि आपले जो पाक आहे तो छान असा आटला की नंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. इथे मी आता गॅस बंद करणार आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं एका फॉइल पेपरवर काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही एका ताटावर मी फॉइल पेपर अंथरून घेतलेला आहे. त्यावर हे आपले टरबूजाचे पीसेस सर्व अशा प्रकारे छान असे मोकळे मोकळे करून टाकून घ्यायचे आहे. तुम्ही जर इथे पाक खूप जास्त घट्ट केलेला असेल तर हे एकाला एक चिटकतात. पाक आपल्याला खूप जास्त घट्ट अजिबात करायचा नाही किंवा खूप जास्त हे शिजवायचं नाही. थोडा वेळ आपल्याला हे सर्व असंच ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही रंग सुद्धा मस्त असा आलेला आहे. त्यानंतर इथे मी आता साखर घेतलेली आहे आणि हलकीशी अशी जाडसर साखर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जे हे टरबूजाची चेरी बनवून तयार केलेली आहे ते यामध्ये घालायचे आहे. छान अशी साखरेवर घोळून घ्यायची आहे. मस्त अशी दिसायला छान दिसते. ही जी चेरी आहे तुम्ही वर्षभर मस्त अशी आरामात स्टोर करून ठेवू शकता. पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली इथे ही चेरी बनून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा नक्की शेअर करा.